आज आपण बनवणार आहे मटरच्या पुऱ्या। पहिला मैदा घ्यायचा, आपण गव्हाचा आणि मैदा पण घेऊ शकतो। त्याच्यात थोडासा ओवा मळून घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं मिश्रण एकजीव करून त्याला चांगलं मळून घ्यायचं। थोडंसं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि 5-10 मिनिटांसाठी त्याला ठेवून द्यायचं रेस्टसाठी। आणि 5-10 मिनिटांनंतर त्याला परत एकदा छान मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे। गोळ्यानंतर थोडे पुरीच्या आकारासारखे थोडासा लाटायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यात स्टफिंग भरायचे। असं बोट ठेवून स्टफिंग भरलं तर इथे तिथे ते जात नाही जास्त। आणि नंतर मग त्याला एक असं पोटलीसारखा एक आकार द्यायचा आणि वरून चांगलं त्याला बंद करून घ्यायचं आणि असं गोल गोल फिरवून थोडंसं त्याला वरून प्रेस करायचं आणि असं दाबायचं। त्यानंतर पुरीसारखा त्याला लाटून घ्यायचे, गोल 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 असे लाटायचे। आपले सगळ्या पुऱ्या आता लाटून तयार आहे। मग तेल गरम करून पुरी त्याच्यात सोडायची तेलामध्ये। त्यानंतर थोडंसं हलक्या ह्याच्याने वरून त्याला पुऱ्यांना प्रेस करायचं, जेणेकरून ते छान फुलतात। थोडं वरून दाबले की पुरी छान फुलते। एका बाजूने चांगली फुलली की ती पलटून घ्यायची। आपली फुललेली पुरी तयार आहे। अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तेलामध्ये सोडू आणि छान त्या काढू। आता ह्या आपल्या मटरच्या पुऱ्या